आता आम्ही जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत ती बातमी बघून खरं तर तुम्ही अक्षरशः हादरून जाल. एवढंच नाही तर तुमच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला धक्का देणारी ही बातमी आहे. ही बातमी आहे मुंबईतल्या प्रभादेवी मधल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरासंदर्भातली. भाविकांना हादरवून टाकणारा हा प्रकार मंदिरात घडलाय. भाविकांना सिद्धिविनायकाचा प्रसाद म्हणून जे लाडू देतात त्या लाडूंमध्ये चक्क उंदराची पिल्लं आढळली आहेत. काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. सिद्धिविनायक अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत, देश परदेशातल्या भाविकांचं श्रद्धास्थान. दर मंगळवारी सिद्धिविनायकाची वारी करणारे अनेक जण, दर चतुर्थीला अनेकांचा सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा ठरलेला नेम. याच सिद्धिविनायक मंदिरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. भाविकांना सिद्धिविनायकाचा प्रसाद म्हणून जे लाडू दिले जातात त्या लाडूंमध्ये चक्क उंदराची पिल्लं सापडली. लाडू तयार करून ज्या ट्रेमध्ये ठेवण्यात आले होते त्यामध्ये उंदरानं चक्क पिल्लं घातली. तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय ते सिद्धिविनायकाचा प्रसाद असलेल्या लाडूंचे ट्रे आहे आणि या ट्रेमध्ये उंदरांची जिवंत पिल्लं दिसतायत. याचाच अर्थ या लाडूंच्या ट्रेमध्ये उंदरांचा सुळसुळाट आहे. एवढंच नव्हे तर उंदरांनी लाडूची पाकिटं कुरतडून लाडू खाल्ले. उंदरांनी कुरतडलेले हेच लाडू भाविकांना प्रसाद म्हणून दिले जात आहेत. समस्त गणेश भक्तांच्या आरोग्याशी आणि श्रद्धेशी सिद्धिविनायक न्यासानं अक्षरशः खेळ चालवलाय. प्रसादाच्या लाडूमध्ये उंदराची पिल्लं सापडतील इतका बेजबाबदारपणा न्यासानं कसा केला? प्रसादाच्या ठिकाणी उंदरांचं साम्राज्य वाढल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं नाही का? उंदरांचा सुळसुळाट वाढलेला असताना न्यासानं उपाययोजना केल्या का? प्रसादामध्ये उंदराची पिलं सापडली तेव्हा न्यास प्रशासन, न्यासाचे अध्यक्ष आणि अधिकारी काय करत होते? सिद्धिविनायक न्यासाकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी, सीसीटीव्ही असताना हे घडलं कसं? सिद्धिविनायकाला वर्षाकाठी 10 ते 15 कोटींच्या घरात दान मिळत असताना प्रसादाच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलली? उंदीर फिरत असलेल्या प्रसादातून एखाद्या भाविकाचं आरोग्य बिघडलं तर त्याला जबाबदार कोण? अन्न आणि औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? की उंदराची पिल्लं म्हणजे तिथे उंदीर किती असतील, म्हणजे फिमेल उंदीर तिथे किती असतील त्याच्यामुळे ती पिल्लं झाली ना, पैदाईस झाली. मग असं जर तुम्हाला लाडवाच्या ट्रेमध्ये आता तिकडे तिरुपतीला जे काही चरबी सापडली तशी उद्या उंदराची काही अवयवसुद्धा सापडायला कमी होणार नाहीत लाडवामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने न्यासाने बघायला पाहिजे. हे मंदिर आहे आणि मंदिरासाठी देवाला तरी सोडा, हे आम्ही अनेकदा त्यांना सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रकाराबाबत काय सरकारकडे मागणी कराल? सरकार की माझी मागणी अशी आहे किंवा आमच्या स्थानिक सगळ्या दादरकरांची ही मागणी आहे की हे न्यास जे आहे ना हे सरकारने स्वतःच्या ताब्यात घ्यावं. जरी त्याच्यावर तुमचं ज्या काही नेमणुका विश्वस्तांच्या सरकार जरी करत असेल तरी त्या राजकीय नेमणुका आहेत. या राजकीय नेमणुका पहिल्या बंद कराव्यात. मला एक कळत नाही, 500 करोड उंदरांच्या अळ्या घालण्यासाठी, उंदीर वाढवण्यासाठी 500 करोड दिले आहेत का? काय म्हणजे आमच्या मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या लोकांचं जे टॅक्सपेयर आहेत त्यांच्या पैशांची जर ती अशी धुळधांड उडत असेल तर आता मात्र लोकांना कळून चुकलं आहे की ह्या महाराष्ट्रात, ह्या मुंबईत जबाबदार व्यक्ती असली पाहिजे, जबाबदारी लोक घेणारी असली पाहिजे. कोणाला तरी म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका आमदार ही स्कीम आता बंद झाली पाहिजे. सिद्धिविनायकाच्या लाडूंमध्ये उंदराची पिल्लं कशी आढळली याचा जाब विचारण्यासाठी आम्ही न्यासाच्या CEO वीणा पाटील यांनाही गाठलं. हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिराचाच नाही असा दावा त्यांनी केला. मात्र तसं घडलं असेल तर या प्रकरणाची चौकशी करू असंही त्यांनी म्हटलंय. प्रायमा फेसी ही गोष्ट म्हणजे ही सिद्धिविनायक मंदिरातलीच आहे हे प्रायमा फेसी दिसत नाही. लाडू आणि कुरतडलेले ते जे काही प्रकार आहे तो मंदिरातलाच आहे किंवा मंदिराच्या आवारातला आहे हे कुठेही ते रिफ्लेक्ट होत नाही. त्यामुळे प्रायमा फेसी माझं म्हणणं आहे ते आमचं नाहीच आहे. तथापि समाज म्हणजे ज्या प्रतिनिधींनी पाठवलं मला त्यांना मी विचारणा केली, अजून काही पुरावे किंवा अजून काही एव्हिडन्स जर तसे असतील तर ते त्यांनी द्यावेत. तथापि आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. आमच्या स्तरावर प्रशासकीय स्वरूपामध्ये जी काही जाच करणं किंवा
चौकशी करणं अपेक्षित आहे ती आम्ही प्रायोरिटीने करू. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदरानं पिल्लं घातल्यानं भाविकांच्या भावना दुखावल्या, त्यांच्या श्रद्धेलाही तडा गेला. खूप दुःखद घटना आहे. असं व्हायला नको. सनातन धर्माच्या हिशोबाने हे खूपच मानसिक आघात आम्हाला झालेला आहे. असं ह्याची संस्थाने काळजी घ्यावी आणि असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती राहील. मंदिरामध्ये स्वच्छता ठेवणं हे तर फार गरजेचं आहे, कारण की कुठून कुठून भाविक लोक येतात आपल्या श्रद्धेने इथे. आणि दुसरा विषय म्हणजे तिथे आपल्याला जर प्रसाद जो आपण ग्रहण करतो एक ईश्वराचा, ते खूप श्रद्धेने ग्रहण करतो आणि तिथे जर हा प्रकार घडत असेल तर हा फार लाजिरवाणा विषय आहे असं मला वाटते. जर देवाच्या दरबारात येऊन प्रसादामध्ये जसं आपल्याला जर आढळत असेल तर ही खूप चुकीची बाब आहे. यावर ट्रस्टी लोकांनी पण विचार केला पाहिजे आणि जे ते आपण जेवढ्या दूरदूरून पब्लिक पण येतात सगळ्यांनी यावर विचार करायला पाहिजे. सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू 50 ग्रॅमचा असतो. रोज 50,000 लाडू प्रसाद म्हणून तयार केले जातात. 50 किलोच्या बेसनापासून जवळपास 4,400 लाडू तयार होतात. त्यासाठी 90 किलो साखर, 65 लिटर तूप, 5 किलो बेदाणे, 5 किलो काजू आणि पाव किलो वेलची पावडर वापरली जाते. सिद्धिविनायक मंदिरात जे लोक प्रसाद तयार करतात त्यांनाच प्रसाद कक्षात जाण्याची परवानगी असते. प्रसाद कक्षात सगळीकडे CCTV लावण्यात आले. तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळली. त्या पाठोपाठ सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं सापडणं हा भाविकांच्या श्रद्धेशी आरोग्याशी खेळ आहे. तिरुपती बालाजीला वर्षाकाठी 650 कोटींचं दान मिळतं, तर सिद्धिविनायक मंदिरालाही वर्षाकाठी 10 ते 15 कोटींचं दान मिळतं. इतका पैसा असूनही, एवढी खबरदारी घेऊनही उंदराची पिल्लं प्रसादामध्ये कशी सापडतात याचं उत्तर सिद्धिविनायक न्यासाला द्यावंच लागणार. विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.